इथे मी 3 टोमॅटो घेतले, एक बटाटा घेतला आहे, थोडं जिरं घेतले, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हिंग घेतलेला आहे आणि गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तर आता आपण टोमॅटो आणि जिरे आणि बटाटा मिक्सरला आपण बारीक करून घेऊया. त्यात जिरे पण टाकून घ्यायचे आहे. आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहोत. पिठामध्ये हिंग टाकून घ्यायचा आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे आता आपण टोमॅटो बटाट्याची प्युरी बनवून ठेवलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि तीळ टाकून घ्यायचे आहे. तीळ दाखवायचं राहून गेलेलं होतं. इथे पांढरी तीळ टाकायची आहे, तुम्ही काळी पण टाकू शकता, ते आवडीनुसार. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. डायरेक्ट पाणी टाकून भिजवायचं नाही, आधी ह्या पेस्टमध्ये जेवढं पीठ लागेल तेवढंच भिजवायचं आहे. आता यात लागत लागत पाणी टाकायचं आहे. जो मिक्सरच्या भांड्याला पेस्ट लागले आहे, मिक्सरच्या भांड्यातच थोडं पाणी टाकून ते असं धुवून आणि याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पेस्ट पण वाया जाणार नाही. अशा पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं आहे. त्यात आपण पराठे लाटून घेऊया. अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा थोडा जाडच ठेवायचा आहे. थोडंसं तव्यावरती तूप टाकून घ्यायचं आहे आणि पराठा टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत. सर्व पराठे अशा पद्धतीने करून घेऊ आपण आता. अशा पद्धतीने जास्त तूप टाकून हे आपले टोमॅटो पराठे छानपैकी कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. खायला खूप छान खमंग लागतात. तुम्ही जेवढं जास्त तूप लावाल तेवढे खमंग होतात आणि यात सगळं टोमॅटो, बटाटा, तीळ सगळं छान आहे आपल्या मुलांसाठी. हा झाला आपला पराठा.
आता आपण दुसरा पराठा बनवून घेऊया. अशा पद्धतीने सर्व पराठे आपण बनवून घेणार आहोत. बघू शकता खूप छान क्रिस्पी आलेला आहे. अशा पद्धतीने आपण आता सर्व पराठे बनवून घेणार आहोत. हे झाले आपले टोमॅटोचे पराठे.